उपवर्गीकरण. मुळात उपवर्गीकरण म्हणजे आमच्या एकूण 60 जातीला तोडण्याचा कार्यक्रम आहे. आणि खरं तर उपवर्गीकरण एक जात जर आपण सोडली ती पण भरकटलेली काही लोक, सर्व मातंग समाज नाही, बराचसा मातंग समाज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे. तर उपवर्गीकरण कोणालाही नकोय. फक्त काही लोक भरकटलेली आहेत मातंग समाजाची, त्यांना इथल्या मनोवादी व्यवस्थेने काहीतरी देऊन मोर्चे आंदोलन करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. मी तर म्हणतो बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला एससी मध्ये सवलती दिल्या त्या कुठल्याही एका जातीला दिल्या नाही, तर त्या सवलती फक्त आपल्या समूहाला दिलेल्या आहेत. त्यामुळे उपवर्गीकरण हे आपल्या घटनेच्या विरोधामध्ये आहे. आणि घटनेच्या विरोधामध्ये हे सरकार, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार हे सर्व आमच्या विरोधामध्ये काम करत आहे. मी थोडंसं पाठीमागे जातो, कारण बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला घटनेमध्ये तरतूद केल्यानंतर 20 वर्ष 22 वर्ष आम्हाला शिक्षणामध्ये गेली. 1970-71 नंतर आमचे लोक कुठेतरी नोकरीला लागायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर परत 1991 मध्ये खवजा धोरण आलं आणि खवजा धोरणाच्या माध्यमातून परत आमचा समाज मागे गेला. तर बंधूंनो, या सरकारला ज्या वेळेस सरकार ते 70 वर्षापूर्वी जे सरकार होतं आणि आज जे सरकार आहे, या सर्वच सरकारला आमच्या एससी वर्गाची म्हणजे आमची उन्नती झाली नाही पाहिजे हे सर्व त्यांचं कट कारस्थान आहे. कारण मी बघितलेलं आहे, ज्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिलं, अरे एससी वर्गाचे अंमलबजावणी करू नका, एससी वर्गाची अंमलबजावणी करू, नेहरूचं पत्र आहे सर्व मुख्यमंत्र्यांना. तर अबकड हे आम्हाला कुणालाही नको आहे. कारण अबकड केल्यामुळे आज मी ज्या ढोर समाजात मला जन्म झाला, आमचा समाज ढोर असो, चांभार असो, मोठी असो, कटवी असो, होलार असो, हिंदू खाटीक असो, भुरुड असो, लोकसंख्या आमची किती आहे? फार नगण्य आहे. बौद्ध बांधव ज्या ज्या ठिकाणी आमच्या या समाजावर अन्याय अत्याचार होतो, आमच्या पुढे आमचा बौद्ध बांधव असतो. म्हणजे बौद्ध बांधव हे आमचं कवच कुंडल आहे. आणि जर तुम्ही आमचं कवच कुंडल आमच्या बाजूला काढून घेत असाल तर आमचं या जगण्याला काही अर्थ नाही. तर मी या परिस्थितीच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला उपवर्गीकरण होऊ द्यायचं नाहीये. आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या कुठल्याही कार्यक्रमाला असो, ढोर समाज तुमच्या पाठीशी उभा आहे हे मी या ठिकाणी जाहीर सांगतो. आणि जास्त काही वेळ घेणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम. धन्यवाद. सभागृहात उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी नोंद घ्यायची